हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 2 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, मामीने अंजलीचे कान भरले की अर्णव आणि ईश्वरी डॉक्टर आणि नर्स बनून आले होते आणि त्यांनी तुझ्या मुलीला पाहिलं, तुझ्या इच्छेशिवाय तुझ्या मुलीचा चेहरा पाहिला. त्यामुळे अंजली खूप चिडली. तिने अर्णव आणि ईश्वरीला चांगलं सुनावलं. मग अर्णव सुद्धा चिडला आणि म्हणाला, ताई तू आधी अशी नव्हतीस, आता कशी झाली आहेस पहा. त्यामुळे अंजलीला खूप राग आला आणि अंजलीने चक्क अर्णवच्या सनसनीत मुस्काटात मारलीये, अर्णवच्या थोबाडीत मारलीये. त्यामुळे ईश्वरीला जबर धक्का बसलाय. मग आता ईश्वरी आपल्या नवऱ्याच्या अपमानाचा बदला घेणार का? अंजलीला काही बोलणार का? अंजली अजून किती दिवस या मालिकेची मुख्य व्हिलनच बनून राहणार आहे? हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी आपल्या घरी येऊन अंजलीच्या रूमची सजावट करत असतात. अंजलीचं बाळ आता घरी येणार आहे, त्याच्यासाठी छान रूम सजवायची, सगळीकडे टॉईज असले पाहिजे, त्याची खेळणी असली पाहिजे, असं या दोघांनी ठरवलेलं असतं. दोघे खूप सुंदर सजावट करत असतात. पण अर्णवच्या मनात मात्र शंका असते. अर्णव ईश्वरीला विचारतो, आपण हे सगळं करतोय पण ताई आपल्यावर खूप चिडली आहे, ताईला हे नाही आवडलं तर, ती आणखीन चिडली तर? ईश्वरी म्हणते, सर फिकर नॉट, आपण पूर्ण मनाने करतोय ना, चांगल्या भावनेने करतोय आणि चांगली भावना देवसुद्धा पाहत असतो. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, ताई आपल्यावर काही चिडणार नाही. तेवढ्यात ईश्वरीला एक छोटंसं खेळणं दिसतं. ईश्वरी हे खेळणं पाहून खूप खुश होते, हसू लागते आणि अर्णवला म्हणते, अर्णव सर हे खेळणं पाहून ना मला माझं बालपणच आठवलं, आपण सुद्धा बालपणात अशाच खेळण्याबरोबर खेळायचो ना. तर अर्णव म्हणतो, तू अजून तरी कोठे मोठी झालीये, तू तेवढीच आहे छोटीशी. ईश्वरी म्हणते, हो हो मी छोटी आहे ना, मला तेच आवडतं, तुमच्यासारखं सडू तोंड करून बसायला मला नाही आवडत मोठं होऊन. अर्णव म्हणतो, कर तुझं तुझं काम. आणि हे दोघे आपापलं काम करू लागतात. दोघेही काम कमी आणि एकमेकांची चेष्टा मस्करी आणि एकमेकांची खोडीच जास्त काढत असतात. त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव यांनी रूप खूप सुंदर सजवलेली असते. एकापेक्षा एक भारी भारी खेळणी असतात आणि या दोघांचं रूम सजवण्याचं काम सुरूच असतं. तर इकडे आकाशला नम्रता कॉल करते आणि विचारते, सर तुम्ही कुठे आहात, तुम्ही अजून का नाही आलात? तुम्हाला माहिती आहे ना, आपण जे नवीन लस्सी त्याचबरोबर आईस्क्रीम लॉन्च केलं आहे, मिल्कशेक लॉन्च केले आहेत, त्याचं फूड लायसन्स मिळवण्यासाठी आज फूड लायसन्स डिपार्टमेंटची माणसं येणार आहेत, तुम्ही त्यांना प्रेझेंटेशन देणार आहात आणि तुम्हीच आला नाहीत तर मग सगळं कसं होईल सर? आणि आकाश हा चक्क नम्रतावर चिडतो आणि म्हणतो, नम्रता तुम्हाला काय सांगते, सगळं मीच डिसाईड केलंय, मीच त्यांना बोलवलंय, मला नको सांगू की मला काय करायचंय आणि कसं करायचंय. नम्रता म्हणते, सर तुम्ही माझ्याशी असं का बोलताय, का चिडताय? मी तर तुम्हाला नॉर्मली सांगतेय की तुम्ही अजून आला नाही म्हणून. तर आकाश म्हणतो, तू ना मला इन्स्टिगेट करतेय, मला पुन्हा पुन्हा विचारतेय का नाही आला, का नाही आला, कधी येत आहे, मी येईल माझं वेळेत, तू नको मला सांगू. तेव्हा नम्रता म्हणते, सर मला तसं म्हणायचं नव्हतं, पण सगळं प्रेझेंटेशन कसं द्यायचं आहे हे तुम्हालाच माहिती आहे ना, आणि जर तुम्हीच वेळेवर नाही आला तर मला फूड लायसन्स कसं मिळेल? त्या लोकांना बोलून तरी काय फायदा? मी त्यांना कॉल केला होता, ते वाटेत आहेत, लवकरच येतील. आकाश म्हणतो, हो ठीक आहे मी पाहतो येतो की नाही, असं म्हणून तो फोन कट करतो. नम्रताला कळतच नाही की आकाश असा का वागतोय, आकाश आपल्यावर का चिडलाय. ईश्वरी आणि अर्णव यांनी बाळाचा पाळणा सजवलेला असतो आणि या बाळाच्या पाण्यावर एक छोटंसं सॉफ्ट टॉयचं माकड त्यांना लावायचं असतं. अर्णव ते मधोमध लावतो. तर ईश्वरी म्हणते, सर हे मधोमध नाही लावायचंय, तर पाण्याच्या एका बाजूला लावायचंय. अर्णव विचारतो, काय एका बाजूला लावायचं आणि हे तू का ठरवतेय? ईश्वरी म्हणते, कारण मी बाळाची मामी आहे, मला सगळं कळतं म्हणून मी लावणार आहे. अर्णव म्हणतो, तुला काही कळत नाही, हे एकदम सेंटरला असायला हवं. अर्णव हे माकड सेंटरला लावतो. यावरूनच या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. ईश्वरी ते सेंटरवरून काढते आणि एका कॉर्नरला ठेवते आणि दोघेही एकमेकांवर नुसतं चिडत असतात, खोडीच काढत असतात. प्रेम कमी भांडणं जास्त, असंच त्यांचं इक्वेशन आहे. आणि मग थोड्या वेळानंतर ईश्वरी ही फुगे फुगवत असते, पण फुगवण्यापेक्षा तिचं खेळणं जास्त सुरू असतं. अर्णव म्हणतो, झाला का टाइमपास करून? झाला असेल ना, आता लवकर फुगे फुगव, आपल्याला परत हॉस्पिटलला सुद्धा जायचंय. ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर. आणि ईश्वरी फुगा फुगवते आणि अर्णवच्या चेहऱ्यावरच हवा मारते. अर्णव म्हणतो, वा वा वा, अजून तुझा टाइमपास झालेलाच नाहीये का?
अर्णव तिच्याकडे रागाने पाहतो. दोघेही मस्त फुगे फुगवतात आणि दोघेही आपल्या भाचीची रूम खूप सुंदर सजवतात. ईश्वरी फॅन बंद करते. अर्णव विचारतो, फॅन कशाला बंद केलाय? मला किती गरम होतंय. ईश्वरी म्हणते, सर पण सगळे फुगे उडताय ना, त्यामुळे फॅन बंदच राहू द्या. अर्णवला गरम होत असतं, त्यामुळे ईश्वरी ही त्याच्यासाठी मस्त सरबत बनवून आणते. अर्णव म्हणतो, सरबत? तुझ्याबरोबर मी गोळा खाल्लाय, आता सरबत पितोय, माझा घसा बसेल, घशाची वाट लागेल, मला नकोय. ईश्वरी म्हणते, काही नाही होत सर, प्या. अर्णव हे सरबत पितो. ईश्वरी विचारते, कसं आहे सरबत, आवडलं का? अर्णव म्हणतो, ठीक आहे. आणि मग अर्णव आणि ईश्वरी पुन्हा एका टेडी बेअरवरून भांडण करू लागतात. दोघेही एकमेकांच्या मागे धावत असतात. त्याच वेळेस दोघांचाही तोल जातो. ईश्वरी आणि अर्णव बेडवर पडतात. त्यांच्यामध्ये हे छोटंसं टेडी बेअर असतं आणि दोघांचे हात एकमेकांच्या हातात असतात, नजरा एकमेकांच्या नजरेत असतात आणि बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा हे रोमॅन्टिक गाणं सुरू होतं. दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडालेले असतात, पण फक्त बोलायचं नाही, सांगायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं असतं. मग ईश्वरी कशीबशी भानावर येते आणि म्हणते, काय सर, उगाच तुम्ही मला पाडलं. आणि ईश्वरी त्याच्यावर रागवल्याचं नाटक करते. ती अर्णवला फुगा फेकून मारते. अर्णव हा फुगा पकडतो, त्यामुळे ईश्वरी हसू लागते. अर्णवसुद्धा तिच्याकडे पाहून स्माईल करतो. दोघे खूप खुश असतात आणि मग आता रूम आवरून ठेवूया का असं म्हणून दोघेही पुन्हा एकदा रूम आवरू लागतात. म्हणजे प्रत्येक एपिसोडमध्ये अर्णव आणि ईश्वरीचा हा रोमॅन्टिक क्यूट सीन आपल्या सगळ्यांना हवाच असतो, त्याशिवाय मालिकेत मजा येत नाही एवढं मात्र नक्की. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये नर्स ही अंजलीला चालवत असते. त्याच वेळेस अंजली विचारते, राजेची रूम कुठे आहे? तर नर्स सांगते, ती पुढे आहे. अंजली म्हणते, आता आपण एवढ्या लांब आलोच आहोत, तर चला, मला त्यांना भेटायचं आहे. नर्स सांगते, नाही मॅडम, तुम्हाला खूप त्रास होईल, एवढं जास्त तुम्ही नाही चाललं पाहिजे, मी तुम्हाला संध्याकाळी घेऊन जाईल, तुम्ही आता जाऊ नका. पण अंजली नर्सचं काय ऐकत नाही. नाही नाही, मला जायचंच आहे, आत्ता त्यांना भेटायचंच आहे असं म्हणून ती जबरदस्तीने चालण्याचा प्रयत्न करते. आणि इकडे डॉक्टर हे राजेशच्या रूममध्ये असतात, राजेशला चेक करत असतात. राजेश हा छताकडेच पाहत असतो, बाकीचं काहीच नाही. डॉक्टर त्याचे डोळे वगैरे चेक करतात आणि विचारतात, काय मग राजेश, कसं वाटतंय, बरं वाटतंय का? तर राजेश विचारतो, कोण राजेश? तुम्ही राजेश का? डॉक्टर म्हणतात, मी नाही राजेश, तुम्ही राजेश, तुमचंही नाव राजेश. तर राजेश म्हणतो, नाही, मला काहीच आठवत नाही आहे, मी राजेश नाही आहे, तुम्ही कोण आहात? आणि राजेशला काहीच आठवत नाही आहे, स्वतःचं नावसुद्धा आठवत नाही आहे, त्याची स्मरणशक्ती गेली आहे. हे पाहून डॉक्टर आणि नर्सला मोठा धक्काच बसतो. आणि इकडे अंजली ही राजेशच्या रूमकडे जात असते, पण तिला खूप त्रास होतो, तिचे टाके दुखतात आणि ती खाली बेंचवर बसते. नर्स तिला समजावून सांगते, पाहिलं का मॅडम, मी तुम्हाला म्हणत होते तुम्हाला त्रास होईल, तुम्ही प्लीज माझं ऐका, तुम्ही जाऊ नका, मी तुम्हाला संध्याकाळी तुमच्या मिस्टरांना भेटायला घेऊन जाईल ना. पण अंजली म्हणते, पण मला त्यांना भेटायचं आहे. नर्स म्हणते, मॅडम मी तुम्हाला स्वतःला घेऊन जाईल, नका टेन्शन घेऊ, चला आता तुमच्या रूममध्ये. आणि नर्स अंजलीला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. तर इकडे डॉक्टर हे राजेशला विचारतात, तुम्ही आहात राजेश? राजेश म्हणतो, मी राजेश? मी नाही राजेश, तुम्ही कोण आहात? मला तर काहीच आठवत नाहीये, कोण आहात तुम्ही? मला इथे कशासाठी आणलंय? मला जाऊ द्या, मला इथे नाही थांबायचंय असं म्हणून राजेश हा चक्क व्हायलेंट होतो, बेडवरून उठतो आणि जाण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर आणि नर्स त्याला थांबवतात. थांबा, तुम्हाला खूप लागलंय, तुमची अवस्था वाईट आहे, कुठे जाऊ नका, तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात, आम्ही डॉक्टर आणि नर्स आहोत. पण राजेश काय ऐकत नाही आणि या दोघांना धक्का देऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण या झटापटीत राजेशला चक्कर येते आणि राजेश हा चक्क बेडवरच कोसळतो. राजेश हा बेशुद्ध झालाय, त्यामुळे डॉक्टर आणि नर्स खूप घाबरतात. नर्स विचारते, सर यांना काय झालंय, असं हे का करताय? तर डॉक्टर सांगतात, मला ज्याची भीती होती ना तेच घडलंय, लवकरात लवकर यांच्या नातेवाईकांना बोलून आणा. आणि नर्स ही नातेवाईकांना बोलवायला जाते. इकडे मामी ही रूममध्ये बाळाशी खेळत असते. नर्स अंजलीला घेऊन रूममध्ये येते. अंजलीला त्रास होत असतो. मामीसुद्धा तिला आधार देते आणि या दोघीही तिला बेडवर झोपवतात. मामी विचारते, काय झालं? तर नर्स सांगते, त्यांना त्यांच्या मिस्टरांना भेटायचं आहे, मी म्हणाले आता तुमची परिस्थिती ठीक नाही आहे, मी तुम्हाला संध्याकाळी घेऊन जाईल, आता तुम्ही त्यांच्याकडे लक्ष ठेवा, त्यांना कुठे जाऊ देऊ नका असं म्हणून नर्स निघून जाते. आणि मग मामी अंजलीचे कान भरायला सुरुवात करते आणि म्हणते, अंजली
तुझी ही अवस्था पाहून ना मला खूप वाईट वाटतंय. घरचे तर घरचे, पण आता या हॉस्पिटलची नर्ससुद्धा तुला तुझ्या राजेशला भेटू देत नाहीये. आणि त्यात घरच्या लोकांनी तुझ्याबरोबर जे काही केलंय ना ते तर सांगायलाच नको. मी तर अजून तुला सत्य सांगितलंच नाहीये. अंजली विचारते, मामी कशाबद्दल बोलतेस तू? आणि अंजली ही उठून बसते. मामी म्हणते, जाऊ दे अंजली, सांगण्यासारखं नाहीये. मला फक्त एवढंच वाटतं, या बाळाला तू जन्म दिलाय तर या बाळाबद्दलचे सगळे निर्णय घेण्याचा अधिकार तुझाच आहे. अंजली म्हणते, हो मामी, हे योग्यच तुझं, पण तुला काय सांगायचंय? तर मामी म्हणते, तू अर्णव आणि ईश्वरीला म्हणाली होतीस ना की तुम्ही बाळाचं तोंड पाहायचं नाही, जबाबदारी माझ्यावर दिली होती. परंतु त्या दोघांनी तुला फसवलंय आणि फसवून तुझ्या बाळाचा चेहरा पाहिलाय. हे ऐकून अंजलीला मोठा धक्काच बसतो. मामी सांगते, आता जे डॉक्टर आणि नर्स आले होते ना बाळाला चेक करण्यासाठी, तर ते डॉक्टर आणि नर्स नव्हते, ईश्वरी आणि अर्णव होते. त्यांनी तुला फसवून बाळाचा चेहरा पाहिलाय. हे ऐकून अंजलीला खूप राग येतो. अंजली चिडून म्हणते, मला संशय आलाच होता. आणि अंजली ही खूप चिडली आहे. त्यामुळे मामीला मात्र आनंद होतो. आगीत चांगलंच तेल ओतलंय, आता आगीचा भडका होईल म्हणून मामी खुश होते. आणि इकडे मामा मात्र दुःखी असतो. अंजली त्याला जे काही बोलली त्यामुळे त्याला वाईट वाटलेलं असतं. तो रडत असतो. आजी तेथे येते आणि म्हणते, जाऊ दे अविनाश, अंजलीचं कोठे मनावर घेतोय? तुला माहिती आहे ना तिची मनस्थिती ठीक नाहीये, म्हणून ती तुला रागाच्या भरात बोलली असेल. नको विचार करू. मामा म्हणतो, आई मला नाही वाईट वाटलंय. मी अर्णव आणि अंजलीला लहानचं मोठं होताना पाहिलंय. फक्त ती ज्या प्रकारे बोलली ना आणि सध्याची परिस्थिती आहे त्याचं मला वाईट वाटतंय. मामा डोळे पुसतो. एवढ्यात ईश्वरी आणि अर्णव तेथे येतात आणि मामा रडतोय हे पाहून त्यांना सुद्धा आश्चर्य वाटतं. अर्णव विचारतो, काय झालं मामा, तुझ्या डोळ्यात पाणी? तर आजी सांगते, अरे काही नाही, अंजलीचा गैरसमज झाला. अंजली त्याला थोडं बोलली ना म्हणून त्याला वाईट वाटतंय. ईश्वरी ही मामाला समजावून सांगते, मामा कसं आहे ना, आपल्या घरातील सगळ्यात हॅप्पी लकी तुम्ही आहात. तुम्ही घरात असता म्हणून घरातलं वातावरण हलकं फुलकं असतं. आणि आजपर्यंत तर मी तुम्हाला एवढं सिरियस कधीच नाही पाहिलंय. घरात कितीही टेन्शन असलं तर तुम्ही काहीतरी डायलॉग मारता आणि घरातील वातावरण हलकं फुलकं करता. आता तुम्हीच जर एवढं टेन्शन घ्याल तर आमचं काय होईल? चला हसा बरं. आणि मामा खुदू खुदू हसू लागतो. त्यामुळे ईश्वरी, अर्णव, आजी हे सगळे खुश होतात. तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि अर्णव ईश्वरीला सांगतो, तुम्हाला दोघांना अंजली दीने आतमध्ये बोलवलंय. आणि हे दोघेही आतमध्ये निघून जातात. तेवढ्यात आकाशला नम्रताचा कॉल येतो. नम्रता विचारते, सर तुम्ही अजून का नाही आलात? तर आकाश सांगतो, हो हो, मला इथे खूप महत्त्वाचं काम होतं, मी आत्ता येतोय, असं म्हणून आकाश जातो. इकडे मामा आणि आजीला प्रश्न पडतो की आतमध्ये अंजलीने त्यांना का बोलवलं असेल. ईश्वरी आणि अर्णव हे रूममध्ये येतात तर अंजली त्यांना तेथेच थांबायला सांगते. तेथेच थांबा, दोघांनी आतमध्ये यायचं नाहीये. अर्णव आणि ईश्वरीला काही कळत नाही. हे दोघे म्हणतात, काय झालं ताई, आम्हाला तर असं वाटलं तू आम्हाला बाळाचा चेहरा पाहायला बोलवलंय, बाळाला भेटायला बोलवलंय. मामा, आकाश, आजी हे सगळे बाहेरून उभे राहतात. अंजली कोणावर चिडली आहे हेच त्यांना कळत नाही. तर आकाश म्हणतो, काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. दी नक्कीच अर्णव दादा आणि वहिनीवर चिडली आहे, त्यामुळे आजीला सुद्धा टेन्शन येतं. तर अंजली ही अर्णववर चिडून म्हणते, तुम्हाला माझ्या बाळाचा चेहरा पाहण्याची काय गरज आहे? किंवा मी तुम्हाला चेहरा दाखवण्याची काय गरज आहे? तसंही तुम्ही खोटा डॉक्टर आणि खोटी नर्स बनवून बाळाचा चेहरा तर पाहिलाय ना. अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्काच बसतो. अंजलीला हे कसं कळलं हेच त्यांना समजत नाही. तेवढ्यात मामी, आकाश, आजी हे सगळे रूममध्ये येतात. मामी खूप खुश असते आणि अंजली अर्णव आणि ईश्वरीला बोट दाखवून म्हणते, अरे असं खोटं वागायला लाज नाही का रे वाटत तुम्हाला? तुमच्यामुळे माझ्या बाळाचे बाबा तेथे कोमात आहेत, जीवन मृत्यूच्या दरम्यान आहेत आणि तुम्हाला माझ्या बाळाचा चेहरा पाहायचा आहे. तुम्ही खोटं वागतात, असं खोटं वागायला लाज नाही का वाटत तुम्हाला? अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, ताई हे काय बोलतेस तू? अगं पहा स्वतःला आरशात, कशी बनली आहेस तू? काही महिन्यांपूर्वी किती प्रेमळ होतीस, किती छान वागायची आमच्याशी, आणि आता तुझं वागणं, तुझं बोलणं, तुझं चिडणं, तू आमची ताई आहे यावर माझा विश्वासच बसत नाहीये. अगं ताई, तू मला का थांबवतेस? तू मला आणि ईश्वरीला थांबवतेय बाळाचा चेहरा पाहण्यापासून, आणि आम्ही का नाही पाहायचा बाळाचा चेहरा? मी मामा आहे तिचा मामा, आणि माझा पूर्ण हक्क आहे बाळाला पाहण्याचा, बाळाचे लाड करण्याचा, बाळाला जवळ घेण्याचा. जेव्हापासून तुझ्या पोटात हे बाळ आहे ना
तेव्हापासून ईश्वरी आणि मी या बाळासाठी स्वप्न पाहिली आहेत. बाळाचा जन्म झाल्यावर बाळाचं नाव काय ठेवायचं, बाळाला कोणती खेळणी आणायची, बाळाचे लाड कसे करायचे, तुझ्या पोटात असताना आम्ही तुझी किती काळजी घेतली, बाळाची किती काळजी घेतली. आणि आज तू म्हणतीये की बाळावर आमचा हक्क नाहीये, आम्ही बाळाला पाहायचं नाही, बाळाचा चेहरासुद्धा पाहायचा नाही. अर्णव खूप दुःखी झालेला असतो. अंजली मात्र घम्मसारखी बसलेली असते. अर्णव चक्क अंजलीचा हात डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो, घे माझ्या डोक्याची शपथ आणि म्हण, आपल्या आईची आठवण काढ, आपल्या आईला आठव आणि सांग मला की आता तुझं आणि माझं भावा बहिणीचं नातं कायमचं संपलंय. मी तुझ्यासाठी मेलोय, मला तुझ्या बाळाला पाहण्याचा हक्क नाहीये. जर तू असं बोललीस तर यानंतर मी कधीही तुझ्या बाळाचा चेहरा पाहणार नाही, तुझ्या बाळाजवळ येणार नाही, हे मी तुला वचन देतो. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही हे काय बोलताय? तर अंजली चिडून म्हणते, चिंटू सोड माझा हात. अर्णव म्हणतो, नाही सोडणार. ताई खरं खरं सांग, घे शपथ, सांग मला की आपण जे भाऊबीज साजरी केली, जे रक्षाबंधन साजरं केलं एकत्र, जे सणवार साजरे केले, मागील अनेक वर्ष आपण जे एकत्र राहतो जन्मापासून, ते सगळं खोटं आहे. मी तुझ्यासाठी मेलोय, तुझा आणि माझा काहीच संबंध नाहीये. अंजली खूप चिडते, अर्णवला म्हणते, सोड माझा हात, आणि अर्णवच्या सनसनीत मुस्काट्यात मारते, त्याच्या थोबाडीत मारते. त्यामुळे अर्णव, ईश्वरी, आकाश, आजी, मामा, मामी सगळ्यांना जबर धक्काच बसतो. ईश्वरी खूप दुःखी होते. अर्णवचा विश्वासच बसत नाही की अंजलीने त्याच्या थोबाडीत मारली आहे. तो अंजलीला म्हणतो, ठीक आहे ताई, तू माझ्या थोबाडीत मारलीस, मला काही नाही वाटलं, तू माझी मोठी बहीण आहेस, हा तुझा हक्क आहे. पण तू ही शपथसुद्धा नाही घेतली, तू नाही सांगितलंस की हो आपलं नातं संपलंय, तू माझा भाऊ नाहीये, तुला माझ्या बाळाला पाहण्याचा हक्क नाहीये. यावरून हेच सिद्ध होतं की तू जो आमचा रागराग करतेय ना, तो वरवरचा आहे. कोठेतरी आतून तू माझ्यावर तेवढंच प्रेम करते, तू मला तुझा भाऊ मानतेस आणि तू माझं आणि तुझं नातं मोडलेलं नाहीये. अंजली काहीच बोलत नाही. ईश्वरी रडत असते. मामा, आजी, आकाश सगळ्यांना दुःख झालेलं असतं. आणि मग तेवढ्यात अंजलीचं बाळ रडू लागतं. सगळेजण हे बाळाकडे पाहतात आणि आजी या बाळाजवळ येते आणि म्हणते, गप्प बसा रे तुम्ही, पहा तुमच्यामुळे हे बाळसुद्धा रडतंय. तर मामा म्हणतो, बाळाला सुद्धा कळलं की त्याच्या आईने मामाच्या थोबाडीत मारली आणि त्याला हे आवडलेलं नाहीये, म्हणून तो रडतोय. बाळ रडत असतं हे ईश्वरीला सहन होत नाही. ईश्वरी म्हणते, अंजलीताई तुम्ही मला थांबवायचं नाही, असं म्हणून ती बाळाला जवळ घेते, बाळावर खूप लाड करते, त्याच्याशी प्रेमाने बोलते, लढीवाळप्रमाणे बोलते आणि हे बाळ चक्क शांत होतो. ईश्वरीच्या हातात येताच हे बाळ शांत झालं. त्यामुळे अंजलीला धक्काच बसतो, पण अंजली काहीच बोलत नाही. आणि अर्णव हा अंजलीला म्हणतो, पाहिलंस का ताई, ईश्वरीने हातास घेताच बाळ शांत झालं. का शांत झालं? कारण जेव्हापासून हे बाळ तुझ्या पोटात आहे ना, तेव्हापासून ईश्वरी आणि मी तुझ्या सतत बरोबर असायचो, बाळाशी गप्पा मारायचो, तुझ्याशी बोलायचो. त्यामुळे बाळाला आमची व्हाईब कळते. तो आम्हाला पोटात असल्यापासून ओळखतोय बाळ की हे माझे मामा मामी आहेत. तो आमचा आज त्याने आम्हाला पाहिलंय, पण आमचा आवाज त्याच्या कानात केव्हापासूनच आहे. त्यामुळे त्याला आमचा लळा आहे, आमच्याकडे आल्या आल्या तो लगेच शांत होतो. अर्णव बाळाचा गालगुच्चा घेतो आणि अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करतो. ताई तू आम्हाला बाळापासून कितीही लांब ठेवण्याचा प्रयत्न केला, बाळापासून तोडण्याचा प्रयत्न केला ना, तरी बाळाचं आणि आमचं नातं घट्ट आहे, ते कधीच तुटणार नाही, एवढं लक्षात ठेव. अंजलीची बोलतीच बंद होते. सगळे खूप इमोशनल होतात. मामी मात्र चिडते आणि रागारागाने ईश्वरीच्या हातातून बाळ घेते आणि म्हणते, लबाड कुठली, आत्तापासूनच मामा आणि मामीची बाजू घेतीये. ईश्वरीला खूप राग येतो. तर मामा आणि आकाश एकमेकांकडे पाहतात. ही बाई काय कधी सुधरायची नाही. अर्णव बाहेर निघून जातो आणि मग मामा हा अंजलीला समजावून सांगतो, अंजली जशी तू माझी भाची आहेस ना, तसं ही अर्णवची भाची आहे आणि तू कितीही म्हटलीस तरी त्यांच्यातलं नातं हे तू कधीच तोडू शकणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि मग आजीसुद्धा अंजलीला सावरते, तिला धीर देते. आणि इकडे नम्रताच्या क्लाउड किचनमध्ये फूड लायसन्स डिपार्टमेंटची माणसं आलेली असतात. नम्रताला नवीन प्रोडक्टसाठी लायसन हवं असतं, त्यासाठीच ते आलेले असतात. परंतु अजून आकाश आलेला नसतो. त्यामुळे नम्रता या सगळ्यांना म्हणते, अजून आकाश सर आलेले नाही आहेत, आपण थोड्याच वेळात प्रेझेंटेशन सुरू करूया, तुम्हाला काही कैरीचं पन्ह देऊ का? तर हा माणूस म्हणतो, नाही नाही त्याची काही गरज नाही आहे, आपण ते सगळं नंतर करू.
पण नम्रताला टेन्शन येतं की आकाश आल्याशिवाय आपण प्रेझेंटेशन कसं सुरू करायचं. आणि इकडे अर्णव हा रूमच्या बाहेर आलेला असतो. ईश्वरी त्याला म्हणते, जाऊ द्या सर, अंजलीताई चिडलेल्या होत्या, तुम्ही त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका. तर अर्णव म्हणतो, मला ताईने बोलण्याचा किंवा मला मारण्याचा राग नाही आलाय, परंतु ताई असं का वागतीये हे मला कळतच नाहीये. माझ्यामध्ये आणि ताईमध्ये गैरसमज कोण निर्माण करतंय. मी आणि तू डॉक्टर नर्स बनून बाळाला पाहायला गेलो होतो, हे ताईला कसं कळलं, कुणी सांगितलं तेच कळत नाहीये. तेवढ्यात ईश्वरीला आठवतं की जेव्हा अर्णव आणि ईश्वरी हे रूम बाहेर होते त्यावेळेस कुंडी पडली होती आणि तेव्हा ईश्वरीला संशय आला होता की कुणीतरी नक्कीच आपलं बोलणं ऐकलंय. ईश्वरीला समजतं ही आग मामीनेच लावलीये, पण ती अर्णवला काही सांगत नाही आणि म्हणते, अर्णव सर, आत्ता तरी मला माहीत नाहीये की ही आग कुणी लावलीये, पण ज्या दिवशी मला कळेल ना, ती व्यक्ती पुन्हा आग लावण्याच्या लायकीची राहणार नाही, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि अर्णवला मात्र मामीचं सत्य माहीतच नसतं. ईश्वरीने ठरवलेलं असतं की त्याला काही सांगायचं नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तूही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. अंजलीने अर्णवच्या थोबाडीत तर मारली, पण त्यानंतर अर्णवने या अंजलीला चांगलाच हिसका दाखवलाय, तिला चांगलंच सुनावलंय. त्यामुळे आता अंजली ईश्वरी आणि अर्णवला बाळाच्या जवळ येऊ देण्यापासून थांबवणार नाही, एवढं मात्र नक्की. नाहीतर इतके दिवस तिचं तेच चालू होतं की ईश्वरी आणि अर्णवने बाळाचा चेहरा पाहायचा नाही, पण ईश्वरीमुळेच बाळ शांत झालं हे अंजलीला सुद्धा समजलंय. त्यामुळे अंजली आता ईश्वरी आणि अर्णवला नक्कीच बाळाला जवळ घेऊ देईल, बाळाचे लाड करू देईल, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु तूही रे माझा मितवा या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अंजली ही बाळाला घेऊन राजेशला भेटायला जाईल. त्याच वेळेस अर्णव आणि ईश्वरीसुद्धा तेथे येणार. अंजली ही राजेशला म्हणेल, राजेश, हे पहा आपलं बाळ, तुमची मुलगी. तर राजेश हा चक्क अंजलीला ओळखण्यास नकार देईल आणि म्हणेल, कोण राजेश, कोण आहात तुम्ही? अंजली, अर्णव, ईश्वरी, मामी या सगळ्यांना जबर धक्काच बसणार. आणि मग राजेश चक्क त्याच्या डोक्याला जी पट्टी असेल ती पट्टी उघडणार आणि राजेश हा चक्क टकलू झालेला असेल आणि त्याच्या डोक्यावर एक लागल्याची मोठी खून असणार, डोक्याला टाके असणार. म्हणजे राजेशच्या मेंदूला दुखापत झाली होती. राजेशना ट्रकने उडवलं तेव्हा त्याच्या डोक्याला दुखापत झाली आणि राजेशची स्मरणशक्ती पूर्णपणे गेली आहे. राजेशचा हा भयानक अवतार पाहून सगळेच घाबरतील. एकतर अंजलीला आधीच धक्का बसलेला असेल की राजेशची स्मरणशक्ती गेली आहे आणि त्यात आता राजेशचा हा अवतार. अर्णव हा म्हणणार, राकेश. तर राजेश म्हणेल, कोण राकेश? अर्णव म्हणेल, तू राकेश. तर राजेश म्हणेल, मी राकेश? मी नाही राकेश, मी नाही राजेश. म्हणजे त्यांची अशी जुगलबंदी सुरू होईल आणि सगळ्यांनाच धक्का बसणार की राजेशची स्मरणशक्ती गेली तरी कशी. पण अर्णव आणि ईश्वरीला असं वाटत असेल की हे सगळं राजेशचं नाटक आहे, त्याची स्मरणशक्ती काही गेलेली नाहीये, तो नाटक करतोय. पण अंजलीला तर आणखीनच जबर धक्का बसणार, माझ्या नवऱ्याची ही अवस्था ईश्वरी आणि अर्णवमुळेच झाली आहे, त्यांच्यामुळेच आता त्याची स्मरणशक्तीसुद्धा गेली, माझा नवरा माझ्यापासून कायमचा दूर गेला, अशी नाटकं ती सुरू करणार, यात शंका नाही. म्हणजे आता एकूणच तूही रे माझा मितवा ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तूही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.